आताच्या घडीची एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आली आहे। दहशतवादाला पोचणारा पाकची चौफेर घेराबंदी करण्यात भारताला यश आलंय। सीमेवरती भारत, घरात बंडखोर आणि जागतिक पातळीवर कोंडी करण्यात भारताला यश आलंय। अमेरिकेनं पाकला फटकारलं तर युरोपियन युनियन सध्या भारतासोबत असल्याचं पाहायला मिळत आहे। दहशतवादाला पोचणारा पाकची चौफेर घेराबंदी पाहायला मिळतेय। तर कशा पद्धतीने ही घेराबंदी झालेली आहे ते पाहूया। तर लाहोरमध्ये वायुसेनेनं जोरदार हल्ले केले। पाकिस्तानची ही चौफेर कोंडी आपण पाहतोय। एकीकडे अरबी समुद्रामधून भारतीय नौदल, तर भारताकडून वायुसेना, पीओके मध्ये थल सेना, लाहोरमध्ये वायुसेनेनं जोरदार हल्ले केलेले आहेत। आणि दुसरीकडे बलुचिस्तानमधून बलूच लिबरेशन आर्मी देखील पाकिस्तानवर तुटून पडली आहे। तर तिकडे वर खैबर पख्तूनख्वामध्ये देखील असाच असंतोष आहे। त्या ठिकाणी देखील जोरदार हल्ला पाकिस्तानी सैन्यावर होऊ शकतो आणि इकडे सर्व बाजूंनी पाकिस्तानची कोंडी झाल्याचं चित्र या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहतोय। तर पाकिस्तान हे चारी मुंड्या चित झालेलं आहे। पीओके मध्ये थल सेनेचं उत्तर पाहायला मिळते, लाहोरमध्ये वायुसेनेचे हल्ले पाहायला मिळत आहेत। तर बलूच आर्मीने एके बाजूने पाकिस्तानवरती हल्लाबोल केलाय, तर दुसरीकडे नौदलानं कराची पोर्टवरती हल्ला करून कराची पोर्ट हा पूर्णपणे उद्ध्वस्त केलेला आहे। पाकिस्तानला भारतानं चारही बाजूने घेरल्याचं पाहायला मिळतंय। लाहोरमध्ये वायुसेनेचा हल्ला, पीओके मध्ये थल सेनेचं उत्तर, बलुचिस्तानचा हल्ला आणि कराची पोर्टवरती नौदलानं केलेला हल्ला, त्यामुळे आता पाकिस्तान अडचणीत आलाय आणि चारी मुंड्या चित झालेला आहे पाकिस्तान।